तांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहण्यास सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत। शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले। जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही लाख मोलाची अपडेट, जी अपडेट आपल्या सर्वांसाठी सर्वात महत्त्वाची सध्याची आनंदाची वार्ता घेऊन आली आहे। मग सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता कोणती? तर सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता ही आहे की आता 15 फेब्रुवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार आहे या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव। हो मित्रांनो, सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता ही 15 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार आहे या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव। मग जो आपला सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र या ठिकाणी विचारात पडलाय की 15 फेब्रुवारी नंतर आता देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात असं काय घडणार की ज्याच्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव हा 15 तारखेनंतर प्रचंड वाढणार आणि 15 तारखेनंतर जर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा प्रचंड वाढला तर मग सोयाबीनचा बाजारभाव या तेजीमध्ये कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो। चला तर मग या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं व्हिडिओ आपल्या सर्वांना आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर पण करून घ्या। आतापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून इथं नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहील। तर बघा मित्रांनो, आपल्यासारखा जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे जो की सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजीची वाढ बघत आहे, तर अशा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याची सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज की 15 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार आहे सोयाबीनचा बाजारभाव। पण 15 तारखेनंतर असं काय घडणार आहे की ज्याच्यामुळे 15 तारखेनंतर सोयाबीनचा भाव हा प्रचंड वाढणार आहे आणि ही जी वाढ होणार आहे तर याच्या मागची कारणे कोणती आणि ही जी तेजी येणार आहे तर या तेजीमध्ये अखेर 15 जी तारीख आहे तर या तारखेनंतर सोयाबीनचा भाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो। का या तेजीत आम्ही सोयाबीनची विक्री करायला पाहिजे का आणखीन तेजी येण्याची वाट बघायला पाहिजे? चला या सर्व प्रश्नांची उत्तर देतो। फक्त मायबाप कास्तकार बांधवांनो, या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, हीच आपल्या सर्वांना कळकळीची नम्र विनंती। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव किती, तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव आहे तो सध्या 5200 रुपये प्रति क्विंटल पासून 5500 रुपये प्रति क्विंटल आहे। जर मागच्या 7-8 दिवसाचा विचार केला किंबहुना 15 दिवसाचा विचार केला तर सोयाबीनचा बाजारभाव हा जिथल्या तिथं दिसत आहे। या मागचं सध्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे अमेरिका व भारत यांच्यामध्ये झालेली ट्रेड डील की ज्याच्यामध्ये एक साशंकता निर्माण झाली आहे की भारत हा अमेरिकेतून प्रचंड प्रमाणात सोयाबीनची खरेदी करू शकतो आणि असं घडलं तर भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव हा घटू शकतो। या भीतीपोटी व्यापारी सध्या सोयाबीनची खरेदी जास्त प्रमाणात करत नाही। पण तुम्हाला सांगतो, ज्या सरकारनं 10 महिने घातले या डीलसाठी की फक्त आम्ही कसल्याही प्रकारचा शेतीमाल आयात करणार नाही, डेअरी उद्योगातले प्रोडक्ट्स आयात करणार नाहीत, मग मला सांगा अचानक सरकार असा निर्णय घेईल का? तर अजिबात नाही। म्हणून ही असणारी अपडेट येईपर्यंत तर ही साशंकता राहील। आणखीन 4-5 दिवस या ठिकाणी सोयाबीनचा भाव दबावात राहील, कारण पुढच्या 3-4 दिवसात या गोष्टी क्लिअर होणारच आहेत। पण या गोष्ट सांगतो की 4-5 दिवसात ही गोष्ट क्लिअर झाली, दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी झालं की मग मात्र सोयाबीनच्या तेजीला कुणीही रोखू शकत नाही आणि म्हणूनच म्हटल्या जात आहे की 15 फेब्रुवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणारे सोयाबीनचा भाव। मग 15 फेब्रुवारी नंतर सोयाबीनचा भाव हा किती वाढणार तर लक्षात घ्या,
15 फेब्रुवारी नंतर सोयाबीनचा बाजारभाव हा 200 ते 300 न सुरुवातीला वाढेल आणि सोयाबीनची दर पातळी ही आपल्याला 5400 ते 5800 च्या दरम्यान पोहोचताना दिसेल आणि अनुकूल परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांना सोयाबीनचा बाजारभाव हा मार्च महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात हमखास 6000ला गवसणी घालताना दिसू शकतो. आता प्रश्न उद्भवला की मग सोयाबीनची विक्री कधी करायची? तर लक्षात घ्या, सोयाबीनचा बाजारभाव हा 6000च्या आसपास पोहोचला की तिथं सोयाबीनची विक्री सुरू करायची आणि एकदा सोयाबीन न विकता टप्प्याटप्प्याने विकायचं, ज्यामुळे या तेजीचा आपणास होईल फायदा. पण भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव एका तेजीनंतर पुन्हा खाली येऊ शकतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. यामुळं एकदाच सोयाबीन न विकता प्रत्येक तेजी टप्प्याटप्प्यानं सोयाबीन विकणं आपल्यासाठी फायद्याचा सौदा ठरू शकतो. विचार करून निर्णय घ्या, हीच आपणास कळकळीची विनंती. आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव आहे तो कशा पद्धतीनं राहणार, याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि एकदा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्या. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्यानं आपल्याला बघावयास मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांचे व शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार.